आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। चंद्रपूर विधानसभेची जागा भाजप किंवा शिवसेना या दोघांपैकी कोणाकडे जाणार याकडे सध्या लक्ष लागलंय। तसंच जोपर्यंत काही ठरणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर दौऱ्यात किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं आणि याच चर्चांना आता जोरगेवार यांनी स्पष्टोक्ती देताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित केलंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी सर्व विधानसभांचा आढावा घेतला आणि त्यातली एक प्रमुख विधानसभा म्हणजे चंद्रपूर मतदारसंघ। चंद्रपूर मधून सध्या अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, मात्र निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं बावनकुळे म्हणाले आहेत। आपण जोरगेवारांकडे विचारू की का बरं तुमचा प्रवेश थांबला आहे, कारण एकीकडे बावनकुळेंनी म्हटलं आहे की निर्णय त्यांना करायचा, भाजप तयार आहे त्यांच्यासाठी। बावनकुळे साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी एका गोष्टीचा ग्रीन सिग्नल दिला की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना घ्यायला काही अडचण नाही आहे। परंतु एकीकडे हे होत असताना टेक्निकली महायुतीमध्ये मी जे 50 आमदार आहे ज्यांनी गुवाहाटीला जात हे सरकार स्थापन केलं त्यामध्ये मी आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की ह्या जागा शिवसेनेकडे येणार आहे महायुतीमधून आणि शिवसेनेमध्ये आल्यानंतर ती तुम्हाला त्या ठिकाणी कंटेस्ट करायचा आहे। आता हा मतदारसंघ कुणाकडे याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणं हे योग्य नाही, कारण की याच्यापूर्वी असं झालेलं आहे की ब्रह्मपुरी विधानसभा आणि वरोरा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस संदीप गड्डमार हे ब्रह्मपुरीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि संजय देवते हे वरोऱ्यातनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला, परंतु त्यावेळेस ती शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे त्यांना त्या शिवसेनेच्या चिन्हावर लढावं लागलं होतं। अगदी थोड्या दिवसाचा अवधी राहिलेला आहे। ज्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाईल त्यांच्याकडून निवडणूक लढण्याचा विचार केला जाईल। पण तुमचा कल कोणाकडे, म्हणजे शिंदेसोबत काही बोलणं झालं आहे का की तुम्ही स्वतःकडे घेणार आहे की भाजपला देणार आहे, असं काही बोलणं झालंय? माननीय शिंदे साहेबांनी एकदम स्पष्ट असं सांगितलेलं आहे की हा मतदारसंघ शिंदे साहेबांच्याकडेच राहणार आहे असं त्यांचं स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचाही नित्य नेमाने बोलणं होते, बावनकुळे साहेबांशी होते, फडणवीस साहेबांशी या विषयावर चर्चा होते। सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे या, परंतु मतदारसंघ कोणाकडे मी तर मला घ्यायला तयार आहे, परंतु मतदारसंघ कोणाकडे हा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी कुठे जाणं हा ते वेळेवर अगदी पुन्हा मग ह्या पक्षातून तिकडे तिकडून तिकडे असं वेळेवर तर होऊ नये आणि अगदी थोडेसे शेवटचे दिवस बाकी आहे त्यांची मला वाटते की बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्या जो मतदारसंघ ज्यांच्याकडे जाईल तिथून मी निवडणूक लढेल। धन्यवाद। तर याआधी सुद्धा एबीपी माझानी बातमी दाखवली होती की चंद्रपूर विधानसभेच्या जागेवरून शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये मोठी चुरस आहे आणि त्याचमुळे किशोर जोरगेवारांचा प्रवेश जो आहे तो लांबतोय, कारण नेमकी ही जी जागा आहे ही शिंदे सेनेला सुटणार की भाजपला सुटणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत किशोर जोरगेवार हे कुठल्याही पक्षामध्ये घेऊन आपलं राजकीय भवितव्य जे आहे ते धोक्यात टाकू इच्छित नाही। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।